श्री स्वामी समर्थ ताई दादा. चला तर आज आपण आहे ना एक नवीन रेसिपी बघूया. ती इथे बीट घेतलेलं आहे. बीटाचं वरचं तोंड आणि बूड दोन्ही कटिंग करून घ्यायचं आणि किसणीच्या साहाय्याने ना आपण किसूनसुद्धा घ्यायचं आहे. आणि त्यासाठी ना वाटण तयार करायचं. तर इथे 9 ते 10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं लसूण पाकळ्यासुद्धा घेतलेलं आहे. थोडंसं हिरवी मिरची कमी घेतलेली आहे कारण पुढे जाऊन आपल्याला अजून आहे ना लाल तिखट पण ॲड करायचं त्यासाठी. तर इथे हे आबोडधोबड मिक्सरमधून आपण मिरची बनवून घेतलेली आहे, वाटून घेतलेलं आहे आणि त्याच्यातच आहे ना आपण हे बीटसुद्धा ॲड करायचं आणि ते सुद्धा फिरवायचं आहे. हे पहा यानुसार, म्हणजे कसं पीठ ना त्याच्यात टाकल्यानंतर येऊन छान व्यवस्थित आहे ना मळलं जातं. किसल्यानंतर आहे ना ते आबोडधोबड वाटतं, थोडंसं स्टेप येत नाही आहे एवढं व्यवस्थित. त्यासाठी आपण हे मिक्सरमध्ये बारीक पण करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यात आहे ना 1 वाटी ना कोथिंबीर ॲड करायची आहे. चवीनुसार मीठसुद्धा ॲड करायचं आहे. आणि हो काश्मीरी लाल मिरची घ्यायची आहे, जेणेकरून तिखट पण लागणार नाही आणि कलर पण छान दिसणार. हे कलरफुल पराठा आहे ना खूपच चवीला भन्नाट लागतो मैत्रिणींनो. हे पहा, याच्यात थोडीशी हळदसुद्धा ॲड केलेलं आहे. आणि ह्या बॅटरमध्ये ना जेवढं पीठ बसेल ना तेवढं असं गव्हाचं पीठ टाकून कणिक घट्टसर मळून घ्यायचं आहे. हे पहा, ह्या पद्धतीने जेवढं बसेल तेवढं थोडं थोडं करून ॲड करायचं आहे. कलर आहे ना भन्नाट वाटतो, त्याच्यामुळं आहे ना खायला पण तर चवीला भारीच. हे पहा, ह्या पद्धतीने ना पीठ आपण भिजून घेतलेलं आहे. आता याच्यातलं एक छोटासा गोल घ्यायचा आहे आणि छानपैकी आहे ना त्याला गव्हाचं पीठ लावायचं आणि पोळी जशी लाटतो ना आपण चपाती पोळी, त्यानुसार आहे ना ही पराठा लाटून घ्यायचा आहे मैत्रिणींना. लहान मुलं आहे ना सुद्धा आवडीनेच खातात. कलरफुल दिसल्यामुळे आहे ना मुलं आकर्षित होतात. आणि हो, याचे फायदे तुम्हाला माहीतच आहे. अशा छोट्या छोट्या रेसिपी पाहण्यासाठी ना मैत्रिणींना नक्की लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. ज्या ताई दादांनी ना आत्तापर्यंत फॉलो केलेलं आहे ना त्यांच्या अगदी मनापासून धन्यवाद. आणि हो, तव्यावर आहे ना थोडंसं तेल ॲड करायचं आणि हा पराठा त्याच्यावर दोन्ही बाजूने ना भाजून घ्यायचा आहे. 2 मिनटं झाकणसुद्धा ठेवायचं आहे. हे पहा, ह्या पद्धतीने असं छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. असं चवीला भन्नाट हे दह्यासोबत किंवा लोणचं किंवा ठेचासोबत खूप छान लागतं. हे पहा, छानपैकी तयार झालेलं आहे. काय मग कधी बनवणार तुम्ही?